कामोटकर वन ऑफ द लिजंड प्रचंड अनुभवी खेळाडू या संघाचा गणेश कामोटकर पहिल्या ओव्हरमध्ये सज्ज झाला. समोर फलंदाज आपण पाहता रोशन पवार हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याचवेळेला आपण पाहता प्रभाकर टकले हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या षटकाला सुरुवात, पॉवर प्ले ऑन. मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मोठा सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय आजच्या रात्रीमध्ये दोन टीमच्या दरम्यान. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेतला पहिल्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना. गणेश सज्ज होताना आपण पाहता त्या ठिकाणी ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल वाईड यॉर्कर. हा ॲक्शनने मात्र बॉल डिलिव्हर केला वेगाने. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल यॉर्कर टाकला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर रोशन पवारकडे नव्हतं आणि सुरुवात मात्र डॉट बॉलने करतो धनेश कामोटकर हा खेळाडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, भरपूर वेग. तेज सरार इथे लेंथ कमी केली. थोडासा आपण पहिला मागचा बॉल यॉर्कर, त्यानंतर लेंथ बॉल टाकला आणि इथे आपण जर पाहिलं तर यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट कशा रीतीने मिळेल दोन्ही संघांना हे फार महत्त्वाचं राहील. परंतु पहिले दोन बॉल डॉट आले. दबाव रोशन पवारवरती वन्स अगेन. लाईन चांगली आहे, पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. बॉलच्या लाईनपर्यंत पोहोचता आले नाही रोशन पवारला. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सलगचे 3 निर्धाव चेंडू टाकले धनेश कामोटकर या गोलंदाजाने. कमालीचं व्हेरिएशन. डाव्या हाताचा गोलंदाज. बॉलिंग ॲक्शन चांगली आणि त्याचवेळेला आपण जर पाहिलं त्या ठिकाणी बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट, वेग देखील भन्नाट आहे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सलग 3 डॉट बॉल. रोशन पवारला डॉमिनेट केलं पॉवर प्लेमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती. मोठा फटका येईल का? यावर डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय. अतिशय गतिमान फटका होता आणि त्याच ॲक्शनने बॉल रिलीज केल्यानंतर बॉलला थांबवलं. बघा थोडी दुखापत त्यांच्या पायाला झाली. इतका वेग या फटक्यामध्ये होता आणि त्या बॉलला थांबवण्याचं काम मात्र धनेश कामोटकरने या खरतर सामन्यामध्ये करून दाखवलं या चेंडूवरती. ग्रेट कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये स्थिर 1 अकाउंट ओपन झालं. रोशन पवारचं अकाउंट ओपन झालं. शिरडोन संघाचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये पहिल्या 4 बॉलवरती मात्र धनेश कामोटकर या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला, ज्याने चांगली गोलंदाजी केली. समोर प्रभाकर टकले स्ट्रायकिंग एंडला आले. याही मला वेगावरती स्वार झाले परंतु अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र पंचांनी बॉलला वाईड घोषित केला. थोडा जास्त बाहेर काढला बॉलला आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथे मात्र वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डमध्ये. पहिल्या P1 मध्ये बॅटिंग करत असताना शिरडोन संघाच्या माध्यमातून. याही वेळेला आपण पहिला पुढे टाकल्या. बॉल सोडण्याचा निर्णय घेतला. खतर हा निर्णय योग्य होता फलंदाजा, कारण पंचांनी या बॉलला पुन्हा एकदा वाईड घोषित केलं. लाईन चांगली नव्हती, टप्पा चांगला होता, दिशा भरकटली. त्यामुळे लगातार दुसरा वाईड बॉल धनेश कामोटकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वन्स अगेन सलग दुसरा वाईड बॉल. धावसंख्या तर पहिली आपण धाव फलकावर डबल. बिनबाद 3 पॉवर प्लेमध्ये. मगाशी ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, तुम्हाला चांगला स्टार्ट हवा आहे त्यामुळे मोठे फटके यायला हवेत. पण एका बाजूला धनेश कामोटकरची भन्नाट गोलंदाजी आपण पाहत आहे. दमदार कमबॅक. याही वेळेला यॉर्कर. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली धनेश कामोटकर या खेळाडूच्या माध्यमातून. हा ॲक्शन आपण पाहिलं. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुटवर्क नव्हता प्रभाकर टकलेचा. वन्स अगेन डॉट. त्या ठिकाणी बॉल पाहिला. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेमध्ये 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केले, 1 लिगल रन, 2 वाईड. धनेश कामोटकर यांच्या माध्यमातून ऑन साईडला ड्राईव्ह करताना डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी वाडीश लॉंगरला त्यांच्या दिशेने फटका. 1 रन या बॉलवरती मिळेल आणि पहिली ओव्हर राहिली मोठी जुई संघाच्या नावावरती, कारण या ओव्हरमध्ये धनेश कामोटकरने धावा खर्च केल्या फक्त 4. एकही गडी बाद झाली नाही. ही जमेची बाजू असेल शिरडोन संघासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. चला थोडी घाई करा. प्रत्येक संघांना मी सूचित करतो वेळेला थोडंसं महत्त्व द्या. ऑलरेडी आजच्या रात्रीचा शेड्यूल डिले झाला, थोडा लेट झाला, त्यामुळे प्लीज सर्व संघांना सूचना असेल आपण वेळेला थोडा आम्हाला हेल्प करा, सहकार्य करा. सेकंड ओव्हरसाठी आणखीन एक अनुभवी गोलंदाज या षटकामध्ये आलाय. बॉलिंग मार्कवरती प्रवीण कामोटकर. खरं तर आता
टॉप ऑर्डरमध्ये बदल केला बॉलिंगमध्ये. कधी कधी आपण पहिला सुरुवातीला दीपला बॉलिंग टाकताना पाहिलं, पहिल्या पॉवर प्लेमध्ये पण आज थोडंसं चेंजेस या ठिकाणी मोठी जोई संघाकडून पाहायला मिळालं. त्या ठिकाणी प्रवीण कामोटकर या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये आले. ओव्हर द स्टम्प्स यॉर्कर बॉल, त्या ठिकाणी ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफचा फिल्डर पुढे सरकला, बॉलला थांबवलं, 1 रन या बॉलवरती मिळाली. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या शिरडोन संघाला. मोठी जोई संघाने मगाशी म्हटलं होम ग्राउंड आहे आणि आज लोकल बॉय तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. मोठी जोईचे सर्व खेळाडू चांगली कामगिरी साकारत असताना याला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका कट केलाय. रोशन पवारचा हा ट्रेडमार्क शॉट, बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. चांगल्या पद्धतीने बॉलला स्लॅश केलं, पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करताना चौकार पाहायला मिळाला रोशन पवार या खेळाडूच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये बदल. अकुट टप्प्याचा बॉल हलकीशी काढायला लागली आहे. आउटफील्ड मैदानाची फास्ट विकेट कीपरला बीट केलं, थर्डमॅनला बीट केलं आणि बॉल निघाला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. मागे सलग 2 चौकार, मोमेंटम आता शिरडोन संघाच्या वाट्याला आणि त्यानंतर थोडासा दबाव गोलंदाजामध्ये प्रवीण कामोटकर. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती या खेळाडूला सज्ज व्हावं लागेल. मोठी जोई म्हटलं की नेहमी एक आगळीवेगळी या सकदर संघाची परंपरा राहिली. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी, पंचांचा नो बॉल कॉल. क्या बात आहे, संधी निर्माण झाली, झेल पकडला होता परंतु ओव्हर स्टेपिंग नो बॉल कॉल घोषित केला. त्या ठिकाणी मेन अंपायरच्या माध्यमातून निर्णय आलाय. त्यामुळे 2 धावा 1+1 मिळतील मैदानाच्या आतमध्ये. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. 2 धावा आल्या. चला फिल्डिंग लावून घ्या अंकेश लगेच. संधी मिळाली फलंदाजाला, जीवनदान मिळालं त्या ठिकाणी रोशन पवारला. अंपायर्स कॉल होता त्या ठिकाणी. आय थिंक पाहिला तर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू दिला आहे तुम्हाला रनआउट आणि बीमरसाठी प्रत्येक इनिंगसाठी, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यू वापरावा लागेल. चला पंच निर्णय घेतील, तो निर्णय अंतिम आणि शेवटचा असेल. त्यामुळे प्लीज प्रत्येक टीमला आम्ही सूचित करतोय थोडं आम्हाला सहकार्य करा. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहताय तिसरा सामना रंगतोय 2 टीमच्या दरम्यान. शिरडोन विपक्ष मोठी जोई आणि वारंवार सर्व खेळाडू एकत्रपणे येऊ नका या सन्मान केला एकत्र निर्णयाचा मोठी जोई संघाच्या खेळाडू, त्याबद्दल त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. शिस्तबद्ध संघ म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आणि इथे आपण पहिला फ्रीड बॉल असेल पुढचा, कारण नो बॉल ऑलरेडी घोषित केला पंचाने. त्याच्यावरती मात्र रोशन पवारला जीवनदान मिळालं. फॉलो थ्रूमध्ये चांगला झेल टिपला होता प्रवीण कामोटकर या गोलंदाजाने. 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. 2 धावा मागच्या बॉलवरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या बिनबाद 15, 1.3. चेंडूच्या समाप्तीनंतर नेक्स्ट बॉल फ्रीट. समोर फलंदाज असेल प्रभाकर टकले, आक्रमक खेळाडू. कट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, क्या बात आहे. गुड लेंथ म्हणून बॉलला उडवलं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट स्विंग आपण जर पाहिलं थोडासा कमी होता वेगाने, त्यामुळे बॉल आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. लेट कटचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट खेळायचं होतं परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावलं. प्रवीण कामोटकरचं कमबॅक या बॉलमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, याही वेळी आपण पहिला लेंथ बॉल टाकला, थोडासा राईज झाला चेंडू, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि इथे मात्र बॉल चालला बॅट अँड पॅटच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू, जबरदस्त व्हेरिएशन. प्रवीण कामोटकर आणखीन एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहिले. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. याही वेळेला हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले प्रवीण कामोटकर. वन्स अगेन डॉट बॉल, सलग 3रा डॉट बॉल खेळला प्रभाकर टकले हा फलंदाज. आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. इथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शिरडोन संघाची धावसंख्या तब्बल बिनबाद 15.
आपण वारंवार एकत्र येऊ नका प्लीज, थोडं सहकार्य करा. तुम्हाला 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मिळेल तेव्हा तुम्ही स्ट्रॅटर्जी टाईम घ्या, थोडासा वेळ घ्या. परंतु रात्रीची स्पर्धा आहे आणि या मैदानावरती आपण जर पाहिलं अनेक स्पर्धा होताना पाहायला मिळाल्या. येणाऱ्या कालखंडामध्ये आणखीन मोठ्या स्पर्धा तुम्हाला इथे होताना पाहायला मिळतील. मोठी जुईचं क्रीडांगण आणि हा परिसर आपण जर पाहिला तर प्रचंड क्रिकेटमध्ये प्रेम करणारे तुम्हाला चाहते या परिसरामध्ये पाहायला मिळतील. आणि आजही मोठ्या संख्येने मात्र शिवजयंतीचा कार्यक्रम असून देखील कार्यक्रम संपन्न करून आलेले प्रेक्षक त्या सर्वांचं मनापासून मी आयोजकांच्या वतीनं नक्कीच स्वागत करतो. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा धनेश. याही वेळेला वेगावरती स्वार, परफेक्ट यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वारंवार 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न रोशन पवारने केला, त्याचा फायदा कदाचित फलंदाजा झालाय. आणि इथे आपण पाहिलं त्या ठिकाणी लो फुलटॉस यॉर्कर आणि इथे हलकीशी कडा घेत बॉल चालला, त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला सिंगल रन मिळाली. एंड बदलला, स्ट्राईक एंडला आलाय प्रभाकर टकले हा खेळाडू ज्याने सलग 3 डॉट बॉल फेस केले. मोठी जुई म्हटलं की मोठी जुई गावचे एक आदर्श सरपंच आदरणीय दीपकदादा भोईर, आपण जर आला असाल तर या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि सातत्याने आपल्या गावातील तरुणांना एकत्र ठेवणारे, एकजूट दाखवणारे सरपंच आदरणीय दीपकजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन. पुन्हा एकदा वेग, भन्नाट वेग, डॉमिनेट केलं पूर्णपणे प्रभाकर टकले या खेळाडूला. काल ज्या पद्धतीने पराभव झाला होता मोठोजी संघाचा तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये, तिथून मात्र आत्मपरीक्षण केलं या संघाने. पुन्हा एकदा नवीन जोमाने, नवीन उमेदीने मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती, होम ग्राउंडवरती दाखल झाला. आणि समोर प्रतिस्पर्धी जरी तगडा असला तरी मात्र आमची कामगिरी तितकीच दमदार राहील, हाच अप्रोच मात्र या इनिंगमध्ये दाखवलाय मोठी जुई संघाने. प्रभाकर टकलेवरती दबाव, सलगचा 4था डॉट बॉल त्याने फेस केलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बॉल तिथे लाईन चेक केली जाईल, रनआउटची संधी निर्माण होते की काय, आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल प्रभाकर टकले या फलंदाजाला. व्हाईट बॉल कॉल प्लस रन आउटच्या स्वरूपात विकेट. आजची रात्र कधी प्रभाकर टकलेच्या नावावरती राहिलेली नाहीये, कारण सातत्याने तो खेळाडू डॉट बॉल खेळला. निकेश आले आणि इथे मात्र रोशन पवार स्ट्रायकिंग एंडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू विसावला. ज्या बॉलवरती सिंगल मिळाली, एंड बदलला, सिंगल डबल वर देखील भर द्यावा लागेल, कारण शिरडोन संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यामुळे किमान 40+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी बनवावे लागतील. निकेश चौधरी हा डाव्या हाताचा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. निकेश चौधरीला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती लेफ्टी बॉलर, त्यामुळे कदाचित निकेशला टॉप ऑर्डरला प्रमोट केलं. चांगली रणनीती राहील संघनायकाची. डाव्या हाताचा खेळाडू, त्याला मात्र 5 रन केलं 3ऱ्या क्रमांकावरती. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आता शिरडोन टीमला, परंतु याही ओव्हरमध्ये मात्र धनेश कामोटकरने कमालीचं कमबॅक केलं. अँगल बदलला, राऊंड विकेट आले, टो क्रशिंग यॉर्कर. लेग बिफोर द विकेटसाठी आपण पाहिली जोरदार अपील झाली होती, परंतु अँगल बॉलचा चेक केला पंचाने. राऊंड विकेट आले की थोडासा बॉल बाहेर निघून बॅटकटचा इशारा. यस, अगदी तीक्ष्ण नजर असणारे आमचे पंच, त्यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला माहिती मिळाली. बॅटला स्पर्श केला बॉलने, त्यानंतर पायावरती लागला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित. 1 रन या बॉलवरती मिळाली. रन्स मात्र आपण जर पाहिलं धावफलकावरती 1 रनच्या मदतीने 19 धावा, 1 खेळाडू बाद 19. संघ थोडा पुढे सरकला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, पहिल्या 11 बॉलमध्ये 8 धावा खर्च केले धनेश कामोटकरने. याही वेळेला वेगवान, पुन्हा एकदा वन्स अगेन यॉर्कर. आणि इथे आपण जर पाहिलं आजच्या रात्रीमध्ये 2 स्पेल टाकले धनेश कामोटकरने, धावा खर्च केल्या फक्त 8. षटक आवडलं असेल, बॉलिंग आवडले असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या धनेश कामोटकर या खेळाडूसाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 खेळाडू बाद, फक्त 19 धावा शिरडोन संघाच्या माध्यमातून. बघा धावा कमी आल्या, त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये चलबेचल सुरू झाली.
एखादा मेसेज तुम्हाला पाठवायचा होता, अगोदरच त्याला कॉल करायला हवं होतं, तो मात्र निघून गेला सरळ मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय आदर्श सरपंच दीपकदादा भोईर यांना विनंती आहे सर, या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. सन्माननीय मोठी जोईचे आमचे आदर्श सरपंच दीपकदादा भोईर यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीने अंतिम सामन्यासाठी आपण आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय. आज खरं तर PTCच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलं आहे. आमचे स्कोरर सुदर्शन पाटील हे खरं तर आमच्या समवेत जॉईन झालेत आजच्या रात्रीमध्ये. आणि शेवटचा सामना असेल देवा ग्रुप आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन. देवा ग्रुप आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण मिड इनिंगमध्ये आपण लगेच टॉसकडे बोलणार आहोत. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना असेल देवा ग्रुप आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन. म्हणजे एका परिसरातील उरणपूर्व विभागातील हे दोन संघ तुम्हाला पुढच्या लढतीमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज खरं तर आमचे सर्व आयोजक त्यांनी मात्र पारंपरिक पेहराव परिधान केला आहे. प्रत्येकाच्या डोक्यावरती मानाचा फेटा त्या ठिकाणी आपण परिधान होताना पाहिला. गुरव बंधू आमच्या तुतारी वादक फेटेवाले त्यांना उद्या पुन्हा एकदा रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आज ते करून मात्र इकडे पोहोचले, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. 19 धावा आल्या. बॉलिंग मार्कमध्ये दीप आलाय. आणखीन एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू दीप पाटील, सर्वगुण संपन्न अष्टपैलू खेळाडू दीप पाटील या षटकामध्ये आला. त्याच्या समोर असेल त्या ठिकाणी निकेश चौधरी. 12 बॉलमध्ये किमान 25+ रन कशा येतील याकडे आता तुम्हाला फोकस करावं लागेल. पहिला बॉल वेगावरती स्मार्ट झाला, लेंथ बॉल टाकलाय आणि इथे आपण पाहिले इनिंगमधला 11वा डॉट बॉल. क्या बात आहे. हे कदर व्हेरिएशन, हे कमबॅक आहे मोठे जुई संघाचं. 11 बॉलमध्ये जर 11 सिंगल आले असं 30 धावा आल्या असत्या. पण कधी कधी प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल फेस करतो, त्याचा दबाव टीमवरती येतो आणि जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर बॅटिंग टीमवरती. आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा आहेत, अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, कटरचा वापर केला, बॉल टप्पा पडला बाहेर, थोडासा टर्न केला, हवेमध्ये तरंगत मात्र बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. वन्स अगेन डॉट बॉल. या इनिंगमधला 12वा डॉट बॉल. क्या बात आहे. आणखीन डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव फलंदाजीवरती 19 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. आता येणारे 10 चेंडू बाकी आहेत. निकेशने जागा बनवली, बॅकफुटला आले, ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं, कॅचिटचा कॉल होता, झेल मात्र सुटला. जीवनदान फलंदाजाला. 2 धावा आल्या. झेल जरी सुटला असला तरी आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतात सर्व खेळाडू. हे फार गरजेचं आहे, कारण एखाद्याकडून चूक झाली तर त्याला पुन्हा चूक होईल ना यासाठी तुम्हाला त्याला खरं तर तुम्हाला मोटिवेट करावं लागतं आणि ते केलं आहे या सर्व खेळाडूने. ही एका चांगल्या खेळाडूची आणि एका चांगल्या संघाची ओळख आहे. 2 धावा इथे मिळाल्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. निकेश कमालीचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा शफल झाले होते. या बॉल टप्पा पडला, खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रचंड व्हेरिएशन दीप पाटील यांच्या माध्यमातून पाहिले. 4 चेंडू फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती तब्बल 21 धावा. हर्ष पाटील आमचे समालोचक आज आमच्या समोर जॉईन झालेत. मोठी जोईचे एक उत्तम मराठी समालोचक. पुन्हा एकदा भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी. मैदानाच्या चहूबाजूला टाळ्यांचा गजर होतोय या खेळाडूंसाठी. 5 चेंडूमध्ये 4 डॉट टाकले, 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये झेल सुटला होता, जीवनदान मिळाला. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधला. फक्त 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे शेवडून संघाची, परंतु संधी फार कमी खेळाडूंना मिळाली. शेवटचा बॉल खेचून मारलाय, त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, त्यांना बीट करून निघालाय सीमा पार. आणि इथे मात्र नशिबाचा चौकार. शेवट गोड झाला या ओव्हरचा आणि या चौकाराच्या मदतीने 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली 6.25च्या सरासरीने फक्त 1 गडी बाद, 25 धावा. बघा विकेट किपरच्या मागे आणि समोर जी ब्लॅक स्क्रीन लावली आहे, त्या ब्लॅक स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक त्यांना नम्रतेची विनंती, आपण थोडे बाजूला बसा.
ब्लॅक स्क्रीन समोर बसलेले सर्व आमचे प्रेक्षक मायबाप त्यांना विनंती आहे, थोडं आपण बाजूला बसा, थोडं सहकार्य करा. धन्यवाद. खरं तर आमचे सुज्ञ प्रेक्षक आहेत आणि प्रत्येक संघाचे पाठीराखे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. नेक्स्ट मॅच देवा ग्रुप आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. आता शेवटचं षटक बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावादी 25. अंतिम षटक स्लॉग ओव्हर षटक डेथ ओव्हर. या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल या षटकामध्ये पाहावं लागेल. संकेत आले, संकेत पंडित शेवटच्या ओव्हरमध्ये आले. संकेत पंडित या षटकामध्ये आले. खरं तर अशी परिस्थिती होती नमो चषकामध्ये खारघर संघाच्या अंगेस शिरडोन संघाच्या, आणि तेव्हा फलंदाज आले होते योगेश चौधरी. त्याने सलग 3 षटकार मारत मात्र संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेला होता आणि तिथून मात्र कॉन्फिडन्स लेवल त्या टीमचा हाय झाला होता. एक बॉलमध्ये 1 रन डिपेंड करत मात्र खारघर टीमला त्याने पराभूत केलं होतं. सलामीवीर रोशनच्या वाट्याला आज प्रचंड संघर्ष. वाळवंटामध्ये जाऊन जसं पाणी शोधत तसं इथे मात्र या इनिंगमध्ये धावा करणं अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण गोलंदाजांची असणारी भेदकता आणि प्रत्येक वेळा यॉर्करचा भडीमार, त्याच्यामुळे आपण जर पाहिला प्रचंड दबाव शिरडोन संघावरती आला. 25 धावा फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. लॉफ केला बॉलला, उशीर झालाय फटक्याना. मग इथे आपण पाहिला हा स्कोरिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. मच निडेड सिक्सर. 6 धाबा आल्या. 31 वरती पोहोचला त्या ठिकाणी शिरडोन संघ. मगाशी म्हटलं 40+ रन तुम्हाला बनवावे लागतील आणि आता 31 धाबा फलकावरती आल्या. सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची पवित्र भूमी शिरडोन नगरी. शिरडोन नगरीचे सर्व शिलेदार. थोडासा बॉल बाहेर टाकला पंचाने, मात्र या बॉलला वाईड घोषित केले. फुलर लेन डिलिव्हरी. लाईन खराब होती, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला. 32 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. आणि शिरडोन म्हटलं की नेहमी RPR आणि शिरडोन एक चांगलं करता जिव्हाळ्याचा संबंध राहिला. रायगड प्रीमियर लीग चे जनक. हलकीशी कडा लागली आणि कॅच इट कॉल. इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आणखीन एक विकेट. रोशन पवार जो मात्र संघर्ष मैदानाच्या मध्ये करत मैदानाच्या बाहेर. रायगड प्रीमियर लीगचे जनक शिरडोन नगरीचे माजी उपसरपंच साई एकवेरा हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय मंगेशजी वाकडीकर स्पर्धेचा आनंद घेत असेल तर आपलं मनापासून आम्ही इथे आयोजकाच्या वतीने आपलं खरं तर स्वागत करतो. त्याच वेळेला आमचे उत्तम पंच संतोषजी चौधरी त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. याच गावाला ते बिलॉंग करतात. भरपूर क्रिकेटप्रेमी या गावामध्ये आपण पाहिले आणि त्या गावचा संघ मात्र स्पर्धेमध्ये सहभागी झाला, ज्यामध्ये त्या ठिकाणी दुसरा खेळाडू बाद झाला. 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रतीकेश वाजेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथे आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल. आल्या पावली माघारी परतावं लागेल प्रतीकेश वाजेकर या फलंदाजाला. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पिरकोन 11 पिरकोन संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला देवा ग्रुप आवरे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या योगेश चौधरी, ज्या खेळाडूची चर्चा मी केली होती तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये सर्वाधिक विध्वंसक खेळाडू शिरडोन संघाचा अपकमिंग रायझिंग स्टार भविष्य आहे कदा शिरडोन संघाचा हा खेळाडू. कमी वयाचा तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि इथे मात्र त्यालाही बॉल खोलात टाकलाय. लाऊड हफी झाली होती कॉडीमध्ये विकेटसाठी आणि खेळाडू बाद.
पंचाने घोषित केलं. विकेट हॅट्रिक पूर्ण करतो या ठिकाणी गोलंदाज. बघा संकेत पंडित हा खेळाडू, क्या बात आहे. आणि तब्बल 2000चं कॅश प्राइज मिळेल संकेत पंडित या खेळाडूला. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. बत्तीस रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहताय. हलकीशी कडा घेतले, बॉल आतमध्ये आला इन स्विंगर आणि त्या ठिकाणी विकेट किपरच्या आतमध्ये विसावला. खेळाडू बाद पाहायला मिळाला. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करा चढू. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पवन टकले. बुम बुम. एखादा मोठा फटका त्याला खेळावा लागेल या बॉलवरती. संकेत पंडितनं मात्र कमबॅक केलं. 3 खेळाडू सलग बाद केला आणि तब्बल 2000चं कॅश प्राइज या खेळाडूसाठी आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये. समोर पवन टकले. लास्ट बॉल. याही वेळेला वेगावरती स्वार झाले. आणखीन एक डॉट बॉल. आज मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. त्या ठिकाणी ग्रीष्म 11 एसीसी मोठी जुई संघाच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाने भरीव कामगिरी केली. स्टार्ट धनेश कामोटकरने केली, त्यानंतर प्रवीण कामोटकर असेल, त्याच वेळेला आपण पहिला 4थ्या षटकामध्ये दीप असेल, तदनंतर संकेत. या सर्व गोलंदाजाने मात्र कमालीची गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती पहिल्या 17 समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती आली. आता येणाऱ्या खरं तर 5 षटकांमध्ये 33 धावांचं समीकरण असेल मोठी जुई संघासमोर. तर एका बाजूला या 33 धावांचं आव्हान वाचवण्याचं मात्र एक मोठी अग्निपरीक्षा असेल शेवडोन संघासमोर. आपण पुढच्या सत्रामध्ये करूया आवाजामध्ये बदल. आवाज असेल पुढच्या इनिंगमध्ये आमचे समालोचक म्हात्रे सर आणि त्यावेळेला आपण टॉस करूया. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन देवा ग्रुप आवरे आणि पिरकोन 11 पिरकोन. थँक्यू सो मच रोशनजी सर. चला आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. एका बाजूला देवा ग्रुप आवरे आणि दुसऱ्या बाजूला पिरकोन 11 पिरकोन. अर्थातच यावेळेस मात्र पिरकोन संघाचा संघनायक अर्थातच मोकळ जोडला आहे. देवा ग्रुपचा संघनायक. दोघांचं पण हार्दिक स्वागत करूया. प्रथमच आयोजन आहे चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली. आणि आपण जाऊया मैदान अर्थात टॉस बॉक्सकडे. आपल्या शुभ असते सन्माननीय संजयजी पितळी सरांच्या शुभ असते नाणेफेक होईल. कोण बोलणार आहे? चला देवा ग्रुप आवऱ्याचा संघनायक. तुम्ही शो करू नका. हां शो करू नका. हां असं नाणेफेक होतं आहे. येस दॅट इज कॉल य हेड आलेला आहे. नाणेफेक जिंकले. अर्थातच एका बाजूला पिरकोन संघ आणि आवरा संघ दोघांना एकमेकांचा खेळ आपल्याला माहितीच आहे. एका विभागात दोन्ही संघ आहेत. 5 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. आपण 2 सामने 3 सामने पाहिलेले आहेत. जवळजवळ 50 52 50 52 अशा धावा झालेल्या आहेत. किती धावा परत पिरकोन संघाचा खेळ आपल्याला माहिती आहे. चांगले खेळाडू माहिती आहेत. किती धावांच्या पर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 50-60 धावा. आणि आपल्याला माहिती आहे हे आयोजन कोपरोली गावाच्या माध्यम प्रथम झाले. आयोजनामध्ये आपण काय सांगू शकाल? आयोजन तर खूपच छान. धन्यवाद. हे होते देवा ग्रुप आवरे संघाच्या. माझ्यासमोर सूरज मोकल जोडला. सूरज समोरनं कॉल आला आहे की 50-60 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. अकॉर्डिंग टू मी 50-60 धावा झाले तरी चांगला स्कोर होईल. परंतु आपलं मत आहे किती धावा आपण टार्गेट सेट कराल? जास्तीत जास्त तरी पण एक टार्गेट स्कोर एक मॅक्झिमम एक आकडा तुम्ही सांगू शकाल का? चला 60+ समोर आहे. आणि अर्थातच आपल्याला देवा ग्रुप सध्या तरी आज असा नाईट टुर्नामेंट थोडासा फॉर्म आहे. आपला देखील फॉर्म राहिला आहे एकमेकांना. परंतु हे आयोजनाबद्दल काय सांगू शकाल सूरज? आणि आज देखील मी 2-3 वेळा पाहिले आहे तुमचा संघ पिरकोन जो संघ स्ट्रॉंग बॉडीचा संघ म्हणून बोलला आहे. कारण आज एक गाव आणि 11 खेळाडू जेव्हा एकीच महत्त्व. कारण एखाद्या भिंतीमध्ये एखाद्याला विटीला गर्व झाला की भिंत माझ्या मोरब आहे तर तिचा गैरसमज आहे. कारण इथे संघटनेला फार महत्त्व आहे. आपली एकीला फार महत्त्व आहे. आणि आज देखील आपल्या दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ. सूरज मोकल. तर या मैदानाकडे जेवढे विचार केला तर 33 धावांचा टार्गेट स्कोर ठेवलं आहे. एका बाजूला सिरडोन गावाचा सिरडोन विपक्ष अर्थात चला सिरडोन विपक्ष आणि अर्थात त्यांच्या विपक्ष चालल्या त्या ACC ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. घरच्या मैदानावरची काय दादागिरी पाहिली. अप्रतिम खेळल्या वेळेस गोलंदाजी आहे. जवळजवळ 30 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 30 चेंडूमध्ये मी समोरून सामना पाहत होतो की 17 चेंडू डॉट झालेत. 17 चेंडू म्हणजे जवळ 13 चेंडूचा खेळ झाला आहे.
13 चेंडूंना त्यांनी धावा काढल्यात, त्या म्हणजे 33 धावा, 32 धावा, 33चं टार्गेट स्कोर ठेवले. रोशन बरोबर ना, 17 चेंडू या ठिकाणी विचार केला तर सुदर्शन 17 चेंडू डॉट झालेत. म्हणजे किती जवळजवळ किती भयानक गोल, प्रत्येक गोलंदाजानं अटॅकिंग गोलंदाजी जिंकली. घरच्या मैदानावरची दागदारी पाहायला मिळली आहे. असाच खेळ कधी कधी मोठी संघाचं बहरतं ना, तेव्हा ते फुल फॉर्म येतात. परंतु पाहायचं आहे आता मात्र त्यांच्या बाजूला आहे ती फलंदाजी आणि एका बाजूला मात्र शिरोडोन संघाला लागेल गोलंदाजी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण धावांसाठी केलेली ही धावपळ हे तुम्हाला मैदानात मोठी संघ येस 33 धावांचं उद्दिष्ट आहे. चेंडू देतात चेंडू संकेत कोळी. यस चेंडू आलेले आहेत बघा, चॉईस चेंडू घ्यायचा आहे. 33 धाव बनवायचे आहेत. जवळजवळ विचार केला तर सुदर्शन मला सांगतोय की 30 चेंडू आहेत. 30 चेंडूमध्ये 33 धावा. समीकरण आलं की प्रत्येक षटकाच्या मध्ये विचार केला ना तर तुम्हाला 6.5 बनवायचे आहेत. बरोबर आहे, 6.5 बनवायचे. तर एवढंच मोठं आव्हान नसेल, पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आहे. कधी कधी छोटा स्कोर मोठा होतोय आणि मोठा स्कोर कधी कधी छोटा होतोय. क्रिकेट हे कित्येक वेळेला आपण पाहिलं, क्रिकेटच्या पतलावर देखील पाहिजे. परंतु 30 चेंडू आणि 33 धावा, चेंडू आणि धावांची मग पोकळी असेल ती फक्त 3 धावांची आहे. फार मोठी पोकळी नाही आहे, फार मोठं अंतर नाही आहे. परंतु ही अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर प्रत्यक्ष मैदानाकडे जाऊया. कशा प्रकारचा खेळ होणार आहे, गोलंदाज शिरोडोन संघाचे गोलंदाज कशावर गोलंदाजी करतील किंवा घरच्या मैदानावर ग्रीष्मा 11 ACC मोठी या संघाचे खेळाडू कसे खेळ करतील हे येणारे वेळ सांगणार आहे. स्टामनाला सुरुवात होतो. स्ट्रायकिंगला फलंदाज अर्थातच अपेक्षेप्रमाणे फलंदाज येताना दिसतोय निनाद भोईर आणि जितेश. ट्राय केला आहे तो निनाद हा चला निनाद कित्येक वेळा निनादचा खेळ पाहिला. परंतु बघा निनाद अर्थात आम्ही बुम बुम या नावाने ओळखलं होतं निनाद. पण यावेळेस पाहायचा कित्येक सामनाला सुरुवात. पहिला गोलंदाज षटकातील पहिला चेंडू टाकत सरा पहिला चेंडू काय स्वागत करतोय मात्र चेंडू क्षेत्ररक्षक 2 धावतात. चेंडू जाईल 1 बाउन्स नाही. इथे क्षेत्ररक्षण यावेळेस जरूर चांगलं झालं आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सुरुवात तर छान झालेली आहे. हे गोलंदाजी करत असताना कामोटकरनं देखील धनेश कामोटकर गोलंदाजी चांगली केली. सुरुवात इथे बघा त्याची कोणती उडी भासू देत नाहीये. फलंदाज गिरीश स्वतःचं खातं खोलतो 2 धावसंख्या, संघाचं खातं खोलते 2 धावसंख्या. संघाची एकूण धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर ACC अर्थात ग्रीष्मा 11 ACC मोठी संघ बिल बाद 2 धावसंख्या. घरच्या मैदानावर गोलंदाज फलंदाजी करतात. अतिशय जवळचा अनुभव आहे मैदानावरचा. जरी आयोजक या ठिकाणी कोपरोली गाव असेल तरी आपले घरच्या मैदानावर आज मोठी संघाचे खेळाडू खेळतात. एकूण धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिल बाद 2. गोलंदाजी मार्कवर भालचंद्र कातकरी हा गोलंदाज बघा. आज सरी समाज कोणता असतो परंतु समाजाला एकवटलेला आज संपूर्ण आज रात्रभर आपण अशा प्रकारचे आदिवासी समाजाचे खेळाडू पाहिले आहेत. परंतु याचा भालचंद्र कातकरी इथे बघा, इथे वाटते चेंडू थोडासा खराब असू शकतोय कारण चेंडू मात्र अंपायर डिक्लेअर झाला. येस दॅट्स द यूज नो अँड गेटिंग द 4 रन्स इज इक्वल टू रन्स गेटिंग द 5 रन्स टोटल मोज ऑन 7. येस इट इज ए यस यामध्ये 5 धावा मिळतात संघाला. पुन्हा भालचंद्र षटकातील पुढचा चेंडू यावेळेस फटका जरूर चुकलाय आणि मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस साधा सोपा फ्री हिट जरूर होता परंतु इथे हा झेल तरी एवढा कठीण नव्हता, सहज घेता आला असता. आणि यावेळेस मध्ये सिंगल धावली आहे. संघाची एकूण धावसंख्या 19 वाढली गेली. एकूण धावसंख्या झाल्या त्या बिनबाद 8. जरी धावांचा स्कोर जरी कमी असला तर तुम्हाला तुमची सिद्धता दाखवावी लागेल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण संघर्षाशिवाय तुमचं या ठिकाणी काहीच मिळत नाही आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय ते तुम्हाला दाखवायला लागेल. तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. तुम्हाला मेहनतीशिवाय फळ नाही. बघा आज फलंदाज किती सामर्थ्यानं खेळतात, अगदी फ्री माइंडने दोन्ही फलंदाज खेळतात. त्यांना माहिती आहे धावा आपल्या जवळजवळ बरोबर झाल्या आहेत. गोलंदाजाला मात्र इथे विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. पण नाही दा मग चेंडू बघा काय उचलाय, अगदी समोर चेंडू उचलला, स्ट्रेट टू द बॉल चेंडू गेला. संघाच्या जमती मिळतील 4 धावा. संघाची एकूण धावसंख्या होतील 12. डीजेल ऐकूया.
थँक्यू सो मच. काय सुरुवात झाली आहे, 12 धावा बिन बाद 12, छानशी सुरुवात झाली आहे. परंतु भालचंद्र कातकरेला कुठंतरी शोधाच्या वेगळ्या शोधावर राहावं लागेल, जेणेकरून ही जोडी भागीदारी मात्र तुला फोडावी लागेल. पण हा चेंडू यावेळेस मात्र आता तर चेंडू एक निर्धाव चेंडू गेलाय. षटक क्रमांक पहिले चालू असताना यावेळेस आतापर्यंत धावसंख्या झाल्या ती 12 धावा. अगदी वेल सेटल फलंदाज दोन्ही आहेत. आणि जर विचार केला धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा, इथून मात्र आणखी तरी 21 धावामध्ये गरज असेल. धावांची जो ॲव्हरेज आहे तो ॲव्हरेज क्रॉस केलेला आहे आणि प्रेशर रिलीज केलेला आहे दोन्ही आत्तापर्यंत फलंदाजांना. कारण धावा आत्तापर्यंत आल्या त्या 12 धावा, एकूण धावसंख्येची गरज आत्तापर्यंत 21 धावा. परंतु पाहायचा गोलंदाज मात्र भालचंद्र कातकरी. षटकातील पुढचा चेंडू इथे बघा पुन्हा सन्मानित केला आहे. येस नो मात्र थोडंसं कन्फ्यूज झालं होतं दोन्ही फलंदाज. शेवटच्या मुवमेंटला मात्र याने एकदा मिळाली आहे. मात्र षटक क्रमांक पहिले चालू असर संघाची एकूण धावसंख्या 13 धावा विदाउट लॉस. फार जेव्हा क्रिकेटमध्ये सुदर्शन जेव्हा तुमची पार्टनरशिप चांगली होते ना पहिला, तेव्हा स्कोर देखील चांगला होतोय. या षटकात आणखी देखील शेवटचा चेंडू बघा. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत बिन बाद 13. काय सुरुवात केली, स्टार्ट केली आहे भारतात मोठीच्या संघाच्या फलंदाजानं. गोलंदाज भालचंद्र एकदा यावेळेस मात्र स्लिपमध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव जरूर मिळाली आहे. एका धावांसाठी काय संघर्ष प्रकार दोन्हीच फलंदाजांना माहिती आहे की जरी आपला धावांचा टार्गेट स्कोर जरी 33 असला तर प्रत्येक धावेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. क्रिकेटमध्ये सातत्यानं एका धावसंख्येला फारसं महत्त्व आहे. राजकारणामध्ये एका मताला महत्त्व आहे आणि परीक्षेमध्ये एका गुणाला महत्त्व आहे. कारण सातत्यानं एका धावसंख्येला आपण काय विचार करतो, कारण कधी कधी आपल्याला माहिती आहे एका धावसंख्येत संघ हरतोय, एका मताने सगळ्या उमेदवारी सीट जाते आणि एका गुणाने विद्यार्थ्याचा मात्र रिझल्ट जातो आणि एकाला फारसं महत्त्व आहे. म्हणून काय एका धावसंख्या इथं मोठीची संघाचे खेळाडू महत्त्व देतात. एकूण धावसंख्या झाल्या, पहिले षटक संपलं गेले. एकूण धावसंख्या झाल्या ते 14 धावा, कारण टार्गेट स्कोर त्यांच्याकडे आहे तो म्हणजे 33. आता 33 - 14 सो इज इक्वल टू 19 रिक्वायर्ड. 19 धावांची आणखी देखील गरज आहे. परंतु पाहायचा 24 चेंडू 19 धावा. समीकरण आणखी सोपं आहे. समीकरण देखील आपण पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीचं समीकरण आहे त्याबद्दल तुम्हाला लागलं असं म्हणतात की जो पायानं चालतो ना तो अंतर गाठतो आणि तो डोक्यानं चालतो ना तो ध्येय गाठतो. बघा परफेक्ट आहे. इथे मात्र दोन्ही फलंदाज डोक्यानं चालतात. ज्याला माहीत आहे 33 धावा बनवायच्या आहेत. आता पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, प्रेशर रिलीजिंग काम केलंय. आता येणारे 18 चेंडू 18 चेंडू आणि जवळजवळ 24 चेंडू 19 धावांची गरज. येस 24मध्ये 19 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच पुन्हा एकदा अंकित वाजेकर. येस पहिला चेंडू अंकित याचा मात्र क्षेत्ररक्षक मात्र पूर्णपणे थोडंसं रेडी पोझिशन नव्हता होता, परंतु तरी पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कोणत्या प्रकारची धाव जरूर आली नाहीये पण एक चेंडू डॉट झाला. अशा प्रकारचे 1-2 चेंडू जर डॉट झालेला सामन्याला अगदी मजा येईल. सामना दुतर्फ राहील. सामना आणखी देखील दुतर्फ सध्या तरी आहे. तर सध्यापर्यंत आता मध्ये चेंडू 23 आणि आवश्यकता 19 धावांची. अगदी बरोबर चांगले गोलंदाजी करावे लागेल या कुशल मोमेंटला गोलंदाजाला. फटका फसलाय की काय असं वाटतोय, परंतु क्षेत्ररक्षक बघा अप्रतिम. परंतु इथे मात्र काय घडलंय, झेल मात्र जज घेत असताना झेल सोडलाय. एकूण धावसंख्या मिळाल्या त्या 2. संघाचे एकूण धावसंख्या या वेळेस म्हणजे 16 धावा. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीत 16 धावा. संघामध्ये आता मात्र थोडंसं मोठी संघ थोडंसं आता तरी मी म्हणेन 40-60 सामना आहे. सो 40 आणि 60% असं सामना आहे. परत विचार केला तर हा चेंडू फटका जरूर चांगला आहे. षटकामध्ये आतापर्यंत 2 धावांचा प्रयत्न त्याला करत नाहीये. 1 धाव मिळते संघाला. संघाची धाव 1शी वाढली गेली. एकूण धावसंख्या 17. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपण जवळ विजयाच्या स्कोर टार्गेट स्कोर थोडंसं जवळ जातोय. कारण एक सिंगल डबल धावा जरी आल्या तरी आपण आपल्या टार्गेट समोर जाऊ शकतो. हा त्यांचा थोडासा अंदाज आहे. म्हणून क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल, कारण कधी कधी अंदाज हे फार महत्त्वाचा आहे. परंतु इथे पाहायचं दोन्ही फलंदाज सेट फलंदाज आहेत. आतापर्यंत 17 धावांची नोंद झाली विदाउट लॉस. हे फार महत्त्व आहे. ही जमेची बाजू आहे मोठूजी संघाकडे. विचार केला तर इथे मध्ये श्रीडन संघाला या 1-2 चेंडूमध्ये तुम्हाला सफलता गेली जेणेकरून प्रेशर रिलीज जाईल. पण होईल का असं तरी तर पाहायचं. येणारे वेळ सांगा क्रिकेटमध्ये भविष्यवाणी नो चान्स टू एनीबडी एल्स. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाहीये. गोलंदाज पुन्हा वाजेकर.
दरम्यान हा चेंडू बघा, हा चेंडू इथं डॉट चेंडू अशा प्रकारचे डॉट चेंडू टाकलेले. कारण मोठीजी संघाने 17 चेंडू डॉट टाकले होते. तुम्ही जरी आतापर्यंत तशा प्रकारचा प्रयत्न केला तर सामन्याला पुन्हा मजा येईल. परंतु येईल का सामन्यामध्ये कसा दुतर्फा असला ना तसं सुदर्शन सामन्याला मजा येते. सामना एकतर्फीमध्ये सामन्याला मजा नाही येत आणि समालोचन करायला थोडीशी मला देखील मजा येत नाही. सामना कसा टाईट वाटला पाहिजे. पण हा पुन्हा एकदा चेंडू गेलाय डॉट. आता मात्र थोडंसं गोलंदाज थोडंसं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय जेणेकरून थोडंसं प्रेशर रिलीज करायचं काम फलंदाजावर करतोय. परंतु मी म्हणेन आणखी देखील सामना मी पुन्हा वन्स मोर आय जस्ट डिक्लेअर दॅट 60 and 40% मॅच इज गोईंग ऑन होऊ शकतं. कारण आतापर्यंत धावांची गरज आहे ती म्हणजे 17 धावा झाल्यात आणि जवळजवळ 16 धावांची आणखी गरज आहे गोलंदाज. दादा इथे बघा ह्या वेळेस मात्र गोलंदाज अगोदर दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना अगदी हा चेंडू अवांतर. कारण ऑलरेडी तुमचा स्कोर कार्ड आहे तो छोटा म्हणजे अर्धा कमी धावांचा आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा चेंडू टाकतात ना तेव्हा मग तुम्हाला थोडंसं फारसं मागणं पडेल. परंतु इथं गोलंदाजाचं नेहमी फलंदाजाचं ऑल क्रेडिट देईल. काय फलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी आहे. स्वतःला सेट केलं आहे. इथे मात्र काय घडलाय येस यू मिस आय डेफिनेटली हिट आणि मात्र फर्निचर डिस्ट्रॉयड थँक्यू सो मच. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत का ऐकल्यानंतर देखील आपल्या अंगाला शहारे असे गीत अप्रतिम जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा त्रिवार मानवंदना. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये आत्ता मात्र फलंदाज नवीन आला तो अंकेश कामोटकर. येस अंकेश आलेला आहे. हा एक अतिशय गोड फलंदाज. अगदी मी अंकेश असेल किंवा सुशांत मोकल असेल किंवा हितेश म्हात्रे जेव्हा 3 फलंदाज येतात ना ती सातत्याची तुलना मी त्यांच्यात करत असतो. अप्रतिम स्ट्रॉंग बॉडी ऑर्डर आणि अप्रतिम आक्रमक फलंदाज. त्यातला एक मोठीजी गावातला जर विचार केला मोठीजी संघ म्हटला तर पुन्हा डोळ्यासमोर नाव होतं अंकेशाचं. सातत्यानं या संघासाठी अगदी तारणहार ठरला संघ आहे फलंदाज आहे. परंतु एकदम आपण सध्या पाहायचं परिस्थितीच्या अनुषंगाने त्याला खेळावं लागेल. गोलंदाज पुन्हा प्रतीक हा चेंडू इथे पुन्हा एकदा बघा सुदर्शन काय एक्झॅक्टली गेले. 2 झेल हे हातातले सोडले गेलेत. मगाशी मिळणं तुमच्याकडं धावांचा टार्गेट स्कोर छोटा आहे आणि अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण कराल ना तर समोरचा त्याचा बेनिफिट मिळतोय आणि त्यात मात्र 1 धावांची आवड आणि संघाची एकूण धावसंख्या झाली ते 19 धावा. आणखी तिने विचार केला तर 14 धावांपासून दूर असेल. विजयापासून मात्र 14 धावा दूर आहे. परंतु पाहायचा हा विजय मात्र अंकेश कशा प्रकारचे या ठिकाणी करेल पाहायचं. आपल्याकडे 18 म्हणजे जवळ 3 षटकं आहेत आणि 14 धावांची आणखी शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा मात्र ही चापट दिली गेली आहे. काय कव्हरला मात्र चेंडू वापरलाय आणि चेंडू मला पुन्हा बघा हे असं घडेलच. कारण काय घडेल माहिती आहे तुमचा पहिला पाऊस जर चुकीचा पडला ना तर दुसरा पाऊस देखील चुकीचा पडतो. ते मैदान प्रत्यक्ष आपण पाहायला मिळेल. डीजे धावसंख्या फलकाव झाल्या 23. आतापर्यंत 23 धावांची नोंद झाली. फक्त 10 धावांपासून दूर मोठी संघ पुन्हा एकदा येस दिस इज द यूज दिस इज द मायटी दिस इज द बिग वन अँड दिस इज द मॅक्सिमम. येस 6 रन कमी डीजे प्रसिद्ध आहे. याची ओळख आहे. ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःची असावी म्हणून दाखवता येईल अंकेश. मात्र यावेळेस षटकार संघाची एकूण धावसंख्या देण्यात आहे 29. फक्त यावेळेस मात्र विचार केला तर 4 धावांची गरज आहे.
थँक्यू सो मच. एकूण धावसंख्या इथं थांबलेली आहे 29 धावा, 4 धावांपासून दूर आहे. इथे मात्र जवळ आता जर आपण इक्वेशन विचारलं गेलं आहे फक्त इथं आता मी म्हणाल 85% मॅच गोज टू द मोटिव्ह साइड. ओनली रिमेनिंग 15% कॉज ऑफ दे हॅव रिक्वायर्ड नाव एट नाव लास्ट लॉट ऑफ डिलिव्हरीज दे आर रिमेनिंग बट रिक्वायर्ड ओनली 4 रन्स. फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक मला वाटतं असतील या षटकातील जवळजवळ 3 चेंडू शिल्लक आणि तज्ञांचे तर 2 ओव्हर पण पाहायचा विचार केला तर जवळजवळ 15 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा झाल्यात. 4 धावांची गरज आणखी आहे. विजयाकडे वाटचाल करत असताना मात्र समोर फलंदाज मात्र अंकेश आहे. अंकेश अगदी स्ट्रॉंग, अगदी धुरंधर खेळाडू आहे, अगदी विस्फोटक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. बऱ्याचशा उपमध्ये त्याला देता येईल. कित्येक वेळा पाहिलं या मैदानावर अंकेशला आग आणि हा चेंडू अंकेशसाठी. अरे चेंडू जाईल जवळ हा चेंडू मध्ये फायनल क्षेत्रामध्ये षटकार आणि मॅच फिनिश एंडिंग. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यस एकंदर आमच्या या युनिटकडून आम्ही डिस्कशन करून असं आम्ही घोषित करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही ग्रीष्मा 11 SSC मोठुजी संघाचा फलंदाज नसून गोलंदाज अर्थातच आणि तो गोलंदाज संकेत पंडित. यस संकेत पंडित. यस संकेत पंडित. संकेत पंडितना हा या शृंखलेसाठी प्रत्येक हॅट्रिकसाठी विकेटची हॅट्रिक आणि षटकारांची हॅट्रिक या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज सहभागी होती प्रतीक्षा चंद्रशेखर ठाकूर. प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर याचकडनं आलेला आहे. बघा संपूर्ण या 4 रात्रीसाठी सहभागी प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर याचकडनं कॅश प्राईज 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो पहिला बक्षिसाचा पात्र ठरला आहे तो संकेत पंडित. या संकेत सर या पण आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील संकेतच आम्ही या ठिकाणी घोषित केला आहे. संकेत आलाय का कुठे? चला या संकेत या वेल डन. यू हॅव द गुड जॉब ऑन द ग्राउंड. यू हॅव द फर्स्ट विकेट हॅट्रिक. आणि विचार करून असं तर की आम्हाला सूत्रांकडून समजलं की बऱ्याचशा मॅचेस हा बॅट फिरवून होता. कधी कधी असा देखील वेळ कधी रिक्षण येतोय जेव्हा आपलं स्वतःला सिद्ध केलंय. जर तुम्ही नक्की स्वतःला सिद्ध करा, आम्ही आहोत प्रसिद्धी करायला. आणि यावेळेस मात्र या संकेत या मॅन ऑफ द मॅच आम्ही यस या सन्मान या आमचे चंद्रशेखर ठाकूर यांच्या शुभ असते या ठिकाणी कॅश प्राईज देखील आहे. प्रतिभा चंद्रशेखर ठाकूर याचकडनं कॅश प्राईज 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बघा प्रत्येक किती मोठं बक्षीस आहे. धनवानाचं धन